आज आपण पोहे न भिजवता कुरकुरीत पोहे कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। मीठ, पोहे घेतलेत आपण, जे आपण घरी रेग्युलर पोहे करतो त्या पद्धतीचेच आहे तसे आपण पोहे घेतलेले आहेत। ते न भिजवता घेतलेले आहेत, कोरडे पोहे। त्यानंतर 2 हिरवी मिरची आपण अशी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतली, जेणेकरून लहान मुलं असतील तर ती काढू शकतात बाजूला। सुक्कं खोबरं घेतलं आहे छोटी वाटी, शेंगदाणे 1 छोटी वाटी, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, मोहरी, हळद। कढईमध्ये हे पोहे फक्त भाजून घ्यायचे नॉर्मली, म्हणजे तेलात नाही करायचे, नुसतं कोरडे भाजून घ्यायचे। हे पोहे आपण भाजून घेतलेत, आता आपण हे काढून घेऊया। आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेलामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। प्रथम शेंगदाणे व्यवस्थित आपण जसं पोह्याला ब्राऊनमध्ये करून घेतो, ब्राऊन कलरमध्ये, तशा प्रकारे तळून घ्यायचे। ते म्हणजे कसं जास्त खुसखुशीत लागतात। आता आपले पोहे शेंगदाणे व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण खोबरं पण परतून घ्यायचं। आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळं तेल वापरत बसायचं नाहीये, त्याच ह्याच्यामध्ये ते परतून घ्यायचं। आता तेल गरम झाले ना तर खोबरं आपलं लगेच परतल्या जातं। हे बघा, ब्राऊन खोबरं पण असं ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला। ते व्यवस्थित परतल्या गेले ना तर ते खायला पण छान लागतं। खोबरं छान वास येतोय बघा ते खोबरं परतताना। आता आपलं खोबरं पण ब्राऊन झालेलं आहे, काढून घेऊया आपण ते। मध्ये आता आपण मिरची, खोबरं आणि शेंगदाणे अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू। मोहरी आपली व्यवस्थित तडतडली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 कढीपत्त्याची पाने, तर ही कढीपत्त्याची पाने ह्या मोहरीमध्ये भाजीमध्ये टाकली की आपण ह्यामध्ये काय करायचं, हे जे तळलेले मिश्रण आहे हे परत टाकून द्यायचे सगळं, आणि हे ह्यामध्ये मिक्स करायचं। आता हे मिक्स करत असताना त्यामध्ये आपण हे पोहे टाकायचे जे आपण भाजून घेतले होते। चवीपुरतं मीठ, साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता। मी वापरते त्यामुळे मी 1 चमचा साखर ॲड करणार आहे। आणि आता हे पूर्ण मिश्रण आपण परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता पोहे इतके छान दिसतात आणि खायला इतके सुरेख लागतात। एक तर थंडीच्या दिवसात कसं मुलं वेगवेगळा खाऊ मागतात, भूक लागते सारखी, मोठ्या माणसांनाही भूक लागतेच, ते खातात। मग सारखं सारखं भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, तर त्यावेळेस तुम्ही जर असं काही वेगळं करून दिलं तर ती मुलं आवडीने खातील आणि बाहेरचं चिवडा वगैरे काय असं आणायची आपल्याला गरज पडणार नाही। आता आपले कुरकुरीत असे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। आता आपण हे सर्व करून घेऊया। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत।